आय न्यूज. देवळा येथील विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर भावडबारी घाटात आज पहिल्याच पावसात काही प्रमाणात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. सुदैवाने जीवित व वित्तहानी झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून भावडबारी घाटाचे रुंदीकरणाचे काम चालू असून लोखंडी संरक्षक जाळी डोंगराच्या भोवती न बसवल्यामुळे दरड कोसळण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर या घाट मार्गावर संरक्षक लोखंडी जाळी डोंगराच्या भोवती बसवण्यात यावी अशी मागणी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांच्यासह इतर प्रवासी व वाहन चालकांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग 752G दरम्यान असलेल्या रस्त्यावर भावडबारी घाट रुंदीकरणाचे काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे. म्हसोबा देवस्थानच्या दोन्ही बाजूला अद्याप घाट कटिंगचे काम रखडले आहे. म्हसोबा महाराजांचं योग्य जागेवर सुरक्षित ठिकाणावर पुनर्वसन वेळेवर करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच घाट रस्ता हा सरळ पद्धतीने कट केला असल्याने पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वेळोवेळी घडून जीवितहानी होऊ शकते. त्यावर उपाय म्हणून त्वरित लोखंडी जाळ्या व काही ठिकाणी कठडे उभे करणे गरजेचे आहे. या घाट मार्गावर तात्काळ संरक्षक जाळी लावून रस्ता संरक्षित करावा, अन्यथा त्याच जागेवर रास्ता रोको आंदोलन करून निषेध केला जाईल असा इशारा कुबेर जाधव यांनी दिला आहे. रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ 42 वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट. रियांश अमृत ज्यूस मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदी 650 पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर 1 प्रोडक्ट. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी. तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा. रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस. ईश्वर शिंदे 7875 37 75 21 आणि ओम बाबासाहेब आहेर 91 56 88 11 41.